नमस्कार, सुप्रभात. टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. अशोक चव्हाण यांच्याकडनं भाजपमध्ये जाण्याचे संकेत देण्यात आलेत. मोदींची उपलब्धता मान्य केलीच पाहिजे असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. मोदींच्या काळात देशामध्ये मोठे प्रकल्प उभे राहिलेत. राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांनी लोकमत वृत्तपत्राला ही मुलाखत दिलेली आहे. एकीकडे मोदींच्या या संपूर्ण कार्यकाळामध्ये त्यांचं नेतृत्व जे आहे, त्यांची उपलब्धता जी आहे ती मान्य केलीच पाहिजे असं अशोक चव्हाण म्हणतात. आणि भाजपमध्ये जाण्याचे संकेत त्यांनी या माध्यमातून दिलेले आहेत. खरं तर काल माध्यमांनी ज्यावेळेला प्रश्न केले तेव्हा मात्र त्यांनी हे सगळे जे विचारलेले प्रश्न आहेत ते नाकारले होते. मी विचार करेन असं म्हटलेलं होतं, मला विचार करायला वेळ हवा असं म्हटलं होतं. मात्र आता त्यांनी जे काही वक्तव्य केलेली आहे त्याच्यातून त्यांनी सुतोवाच केलेलं आहे. मोदींच्या काळामध्ये मोठे प्रकल्प उभे राहिले, हे मान्यच करावं लागेल आणि त्यांची उपलब्धता मान्य करावीच लागेल असंही म्हटलेलं आहे. तर नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण आपण पाहतोय. मोदींची उपलब्धता मान्य केली पाहिजे, अशोक चव्हाणांनी हे वक्तव्य केलंय. निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं पक्षात कोणतीही तयारी दिसत नाही. रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ असताना पक्षांतर्गत प्रशिक्षण सुरू आहे. सर्व कार्यशैलीबद्दल सूचना केल्या पण त्याची दखल घेतली नाही. टीमवर्क कुठेही दिसत नव्हता. शेवटी किती वाट पाहायची. पक्षात बदल घडवण्यासाठी खूप उशीर झाला, आता सांगून काही अर्थ नाही असं म्हणत त्यांनी अर्थातच आपण आता भाजपकडे जाणार हे सुतोवाच केले. अधिक माहिती घेऊयात. गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. गजानन, अखेर अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये जाण्याचं सुतोवाच केलंय. नक्कीच अशोक चव्हाण यांनी लोकमत वृत्तपत्राला जी मुलाखत दिलेली आहे त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे, कारण की त्यांनी मोदींचं कौतुक केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात मोठे प्रकल्प आले, हा स्पष्ट संकेत आहे की ते भाजपमध्ये जाणार, भाजपच्या वाटेवर आहे आणि यावरून दिसून येत आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केलेली आहे. मनमानी कारभार, कोणाचं ऐकायचं नाही, निवडणुका जिंकण्यासाठी काही करायचं नाही, अशा प्रकारची टीका त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर या मुलाखतीमधून केलेली आहे. स्पष्ट दिसत आहे एकूणच महाराष्ट्रात जे काँग्रेसमध्ये चाललेलं आहे किंवा आणखी काही आमदार भाजपच्या संपर्कात आहे असं सांगितलं जात आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आगे आगे देखो होता है क्या, तर त्याचं स्पष्ट संकेत आहे काही आमदार सुद्धा भाजपच्या संपर्कात आहे काँग्रेसचे आणि एकूणच प्रदेशाध्यक्षांच्या कारभाराला कंटाळून जात आहेत असे संकेत अशोक चव्हाण यांच्या मुलाखतीमधून त्यांनी दिलेले आहे. कुठलंही नियोजन होत नाही निवडणुका जिंकण्यासाठी असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. मनमानी कारभार आहे, एकाकी कारभार आहे आणि यापूर्वीही ते तसं झालेलं आहे. बाळासाहेब थोरातांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची तक्रार काही दिवसापूर्वी केली होती आणि एकूणच या मुलाखतीमधून ते दिसत आहे की अशोक चव्हाण आता भाजपमध्ये जाणं हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे. ज्या प्रकारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाची यांच्या प्रकल्पाचं कौतुक केलेलं आहे. दुसरं त्यांनी प्रदेश काँग्रेसमध्ये जो काही कारभार चालला त्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. काल उघडपणे ते बोलले नव्हते, परंतु या मुलाखतीत स्पष्ट दिसत आहे की प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरच त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. अगदी. पण गजानन, गांधी कुटुंबियांच्या जवळचे अशी खरं तर त्यांची ओळख 2 पिढ्या या सगळ्या काँग्रेसमध्ये. मात्र असं असताना सुद्धा इतका मोठा निर्णय घेण्याची त्यांच्यावरती वेळ येते, याचा अर्थ एकीकडे विरोधक म्हणतात की त्यांच्यावरच्या कारवाया आणि दुसरीकडे हे सांगतायत की पक्षामध्ये हवे तसे बदल होत नाहीत. मुख्यमंत्री राहिलेले आहे अशोक चव्हाण, त्यामुळे काँग्रेसनं त्यांना भरभरून दिलेलं आहे, परंतु पुढचं राजकीय भविष्य त्यांना दिसत नाही. जे वातावरण सध्या देशात आणि महाराष्ट्रात पाहायला मिळतंय, महाविकास आघाडीत फुटलेली आहे, अजितदादा भाजप सोबत गेलेले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रात सरकार रिपीट होईल अशी आशा अशोक चव्हाणांना वाटत नाही. त्यामुळे आपल्या राजकीय भविष्यासाठी कदाचित त्यांनी भाजपचा पर्याय निवडला असावा असं यावरून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाखतीवरून स्पष्ट संकेत दिसत आहे की ते भाजपमध्ये जाणार आणि त्यांच्यासोबत त्यांच्या मुलीचं राजकीय करिअर सुद्धा आहे. कदाचित ते राज्यसभेवर गेले तर मुलीसाठी विधानसभा ची तिकीट भाजपकडनं ते मागू शकतात. त्यामुळे हे सगळे राजकीय गणित बघता ते भाजपच्या वाट्यावर आहे आपल्या मुलीच्या राजकीय भविष्यासाठी. कारण की आपण बघितलं असन राहुल गांधी यांची जेव्हा यात्रा आली, भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली, महाराष्ट्रात प्रवेश केला, त्यावेळेस अशोक चव्हाणांच्या नियोजनामुळे मोठी गर्दी त्या ठिकाणी होती. अशोक चव्हाण यांची मुलगी सुद्धा त्या यात्रेमध्ये त्यांच्यासोबत चालली. त्यामुळे राजकीय अँबिशन जे आहे त्यांच्या परिवाराच्या त्या स्पष्ट आहे आणि त्याच मुलीच्या राजकीय भविष्यासाठीही त्यांनी कदाचित भाजपचा पर्याय जो आहे तो निवडला असावा. नक्कीच. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी गजानन.